125, 42 भागीला 125, अरे 25 फक्त 63 भागीला 55. चाम, मसावी आणि लसावी किती? यामध्ये कशा स्वरूपात आहेत? अपूर्णांक स्वरूपात. अपूर्णांक स्वरूपात असल्यामुळे अपूर्णांकाच्या मसावी काढताना लसावी काढावं लागते आणि मसावी काढावं लागते. अपूर्णांकाच्या लसावी काढताना लसावी काढावं लागते आणि मसावी काढावं लागते. म्हणून आपण अंशाच्या अगोदर लसावी मसावी काढून घेऊ आणि छेदाच्या लसावी मसावी काढून घेऊ. अंशाच्या काळात अंशामधले संख्या कोणते आहेत? 35, 43, 63 आहे. ह्या तिन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग देतो? 7 ने भाग देतो. 7 पाचा 25, 7 सकम 43, 7 9. अजून ह्या तिन्ही संख्येला भाग देते का? 3 ने भाग जातो. तिन्ही संख्येला नाही, 2 संख्येला भाग देतो. कोणत्या संख्येने? 3. किती? आता यांचे फॅक्टर पडतील का? मूळ संख्या येतपर्यंत यांचे फॅक्टर करायचे. तर याच्या मसावी किती केली? 7. कारण की 7 ह्या संख्येला तिन्ही संख्येने भाग दिला. अजून तिन्ही संख्येला भाग द्यायचे का मग 7च्या नंतर? तर हे 7. लसावी किती येईल? लसावी आता हे जे फॅक्टर पडले ते 7 गुणिला 3. मग उरले वाले सर्व किती? 5 गुणिला 2 गुणिला 3. 7 पाचा 35 त्रिक 105. हो ना? 105 त्रिक 315. 315 ना? 315 दुनी 630. हे झाले याचे. मग त्याच्यानंतर छेदाचं ह्या करायचं 125, 25, 55. कोणत्या संख्येला भाग देतो? तिन्ही संख्येला किती? असंच येईल ना? मग अजून कोणत्या संख्येला भाग देईल? मग यामध्ये झाले अजून फॅक्टर पडतील का? मग मसावी किती येईल? तिन्ही संख्येला फक्त 5 ने भाग जातो म्हणून 5. मग लसावी 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 11. हो ना? हे 5 5 हे 5 आणि हे 11. 5 पाचा 25 पाचा 125 गुणिला 11 किती होतील? 13. बरोबर आहे ना?